गावात तत्पर आहे पण तुम्हाला मेसेज आलाय. नमस्कार अथर्व आणि रेवती, आज तुम्हाला रानात जाऊन गवत कापून आणायचं आहे. येस. आणि त्याची पेंड करून ठेवायची आहे. हॅलो रामा, नीता, तुम्हाला देवाच्या पूजेसाठी पारंपरिक पद्धतीने हळद कुटून दळायची आहे. मी ना काय कुटलं वगैरे कधीच काही नाहीये, असं दळलं पण कधीच काही नाहीये. आपल्याकडे मिक्सर असतात, एकदम 2-3 मिनिटात काम होतं. मला बकरीचं दूध काढायचं आहे. फुल टेन्शन आलेलं, मला जमणार आहे का नाही, पवन कसं एक्सप्लेन करेल मला ते सगळं, त्याला जमेल का नाही मला मेंटर करायला व्यवस्थित. तर हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात होते. तुम्हाला आज गोठा साफ करायचा आहे. काय गाईचं दूध काढायचं. तिथून तर माझ्या डोळ्यावरची झोपच उडाली. लात मारणार ना काय? तू बघ तिथे लात मारते का काय करते. पटपट पटपट आवरलं आणि निघाले टास्कसाठी. की एवढा वेळ झोपून चालणार आहे. झोपायचं नाही. झोपत नाहीये. मला चहा करून दे. आयुष्यात उठणारच नाही, मी इथं झोपून राहील. प्लीज यार, बाथरूम शो नाही जमणार इकडे. कुठे नेतो ते ने. आहे का ताकद. आई दूध मला. जरा नवीन पाहुणी आणली या, छान उचलाय. नीट 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 ठेव म्हणजे मी काय रोज चुलीवरती नाही स्वयंपाक करत. मग खड्ड्यात गेला टास्क. नमस्कार. कोणाच्या घरी मला मिळेल माझा साडी किंवा माझ्या साईजचा ब्लाऊज कोणता? काकूच्या घरी भेटेन पाय. चल थांब एक सेकंड. काकू 1 सेकंड बाहेर या ना प्लीज. नमस्कार. नमस्कार. आमचा टास्क आहे, मला ते कपडे तयारी करायची. तर तुमच्याकडे आहे का सामान? नाही ना ग, नाहीये. नाहीये. पाहुणी आली, सॉरी, माझ्याकडे काही द्यायला नाही. अरे असं नका करू. नाही मी दुसरीकडनं घेईन. चालेल, थँक्यू. पहिले आम्ही ज्या घरात गेलो तिथे ते म्हणाले की आमच्याकडे नाहीये. एकतर मी गेलेलो महिन्याभरात गावात, त्यामुळे माझं जरा वाईट जमलिंग झालेलं. आता माणसं काय म्हणते आली एक महिन्याभर कुठं होता की आमचं काय करतो. तुमच्याकडे साडी, ब्लाऊज, गळ्यातलं, कानातलं काहीतरी असेल ते द्या ना. मला आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आणि मला रेडी व्हायचंय. तुमच्याकडे काही जे काय असेल ना ते द्या मला. नत आहे. नथ आहे का? अजून नाहीये दुसरं काही, साडी किंवा ब्लाऊज वगैरे? नाही, नत आहे. बरं ठीक आहे, द्या. प्लीज तुम्ही माझी मदत कराल का? मला काही द्याल का? कसं काय देऊ तुम्हाला? मी तुम्हाला काहीतरी करून दाखवते, तुम्ही मला द्या. मी हिच्यावर एवढं रागलो, म्हणलं आता काय करायला तयार होती, म्हणलं ही मला घेऊन आता. अजून काहीच नाही तुमच्याकडे दुसरं? बरं ठीक आहे, चल ठीक आहे. थँक्यू काकू. मी आणून देते हा परत. हे सगळं झालं, त्याच्यानंतर श्रेयस सरांचा व्हिडिओ कॉल येणार होता. त्यांचा व्हिडिओ कॉल आला. हेलो, नमस्कार अनुश्री ताई. और कैसी गुजरी रात? अच्छे से गई रात. वाह गायत्री ताई, काय साडी बिडी मध्ये छान दिसतं एकदम. तर सगळं इकडून मागून घेतलंय. वाह. साडी, कानातले, टिकली, लिपस्टिक सगळं. वाह 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 वाह, क्या बात है. आज सकाळी उठून पहिल्यांदा तर बकरीचं दूध काढलं. आहा, वाह. किती वाजता उठलात आज अनुश्री ताई? तर दिवसाची सुरुवातच अशी झाली आणि टास्क तर रात्रीच सुरू झाला होता माझ्यासाठी. कारण मी असं म्हणजे सारवलेल्या ठिकाणी जेव्हा मी झोपते ना, तेव्हा मला अशी एक काय माहिती आधीपासूनच एक भीती बसली आहे की गोम कानात जाईल. म्हणजे मी रात्रभर तीच भीती धरून झोपले आणि मला झोप पण नाही लागली. मला एक गोष्ट कळली अनिता, एक नवीन फ्रेंड तिकडे झाली आहे तुझी. आजी आजी जिला का चहा आवडला नाही का? हो, त्यांना चहा नाही आवडला माझा आजचा. का रामा, काय रडवलं नी त्याला? रामाच्या घरातलं जे वॉशरूम आहे ना, ते असं बाहेर रोडच्या साईडनी आहे आणि बाथरूम पण, आणि दोन्ही ह्याला डोर नाही आहेत. तर कालच जेव्हा मला घर दाखवलं ना, मी तेव्हाच अशी होती, पण मला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. पण मग मी रामाला बोलली, रामा तू बघ काहीतरी आणि तू कर काहीतरी. तर रामा बोलतो नाही, आम्ही असंच जातो.
मी बोलली मला कम्फर्टेबल नाही आहे, तू वॉशरूम पहिले वॉशरूमसाठी कर. आणि सर आम्ही जेव्हा भांडत होतो अख्खा अर्धा तर गाव गोळा झालेला रस्त्यावरती, सगळ्यांनी आमचे भांडणं बघितले, वॉशरूमवरती झालेले भांडणं. तर तेच म्हणायचं आहे की हा अनुभव आपल्या सगळ्या सिटी सुंदरींसाठी नवीन असेल, पहिल्यांदा काही गोष्टी घडत असतील, त्यामुळे ऑब्व्हियसली काही गोष्टींचा त्रास होत असेल, पण तरी हा एक वेगळा अनुभव आहे तुमच्या आयुष्यातला. चुलीवरती जेवण बनवलं सर, मी आयुष्यात कधी चूल बघितली पण नव्हती. आणि त्याच्यावरती ते फुंकायला लागतं, तर मग त्याचं सगळं धूर सगळं डोळ्यात जात होतं. मग रडत रडत जेवण कसं तरी बनवलं. खूप डिफिकल्ट, माझी चिडचिड झाली, आमचं भांडण पण झालं, पण आम्ही केला सर, टास्क केला. टास्क केलाय महत्वाचं. या सगळ्या गोष्टी होत राहणार. आणि मला असं वाटतं की जेव्हा टीव्हीवर तुझी पण आई बघेल तर तिला वाटेल वा वा वा, माझी मुलगी मोठी झाली, करायला लागली गोष्टी स्वतःहून. चुलीवरती जेवण बनवताना ना खूप खूप घाम येत होता आणि एकतर पटपट बनवायचं होतं कारण पाहुणे येणार होते, सो त्याच्यासाठी थोडंसं प्रेशर पण होतं. आणि त्यात हा मध्ये गप्पा मारायला आणि ह्याच्या सोबत गप्पा मारत बसले की माझं लक्षच जात होतं की मी काय करते. म्हणजे मला असं झालं की मी चूल बघू, ते फुकायचं बघू, ती चूल पेटवत ठेवायचं बघू का, मी इकडे ते भाज्या कापू, काय करू, पीठ मळू, काय करू, खूप खूप गडबड होत होती. मला जेन्युइनली असं वाटलं होतं की कसं होणार आहे या गावी गेल्यानंतर, या आठवड्यामध्ये काय काय करायला लागणार आहे, तर कसं होईल ते. पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळं हँडल करताय, ज्या जिद्दीने सगळं हँडल करताय, ज्या मेहनतीने सगळं काम करताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. दिवस सर चालू झाला म्हणजे मला वाटलेलं गावात येऊन मस्त बर्ड्सचे आवाज येतील मला, इथून गोड इथून गोड. सकाळी सकाळी आत्यानेच आवाज हाक मारली मला, हाक मारली तर मारली, असं धरलं मला नाही, गडगड 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 हलवलं, उठ म्हणून उठ. आई चांगले आहेत, आई थोडे सांभाळून घेतात, पण आत्या लय डेंजर. डेंजर आहे. अजून भांडे घासायचे बाकी आहे. तू आहेस ना मदतीला? मी आहे, सपोर्ट द्यायला आहे सर. विसरू नका की आपला टास्क चालू असणार आहे, Yes. त्यामुळे जिद्दीने करा टास्क. येस कारण एव्हरी लिटल थिंग विल काउंट. जेव्हा तुम्ही मुंबईला परत याल तेव्हा आपण उद्या भेटू आणि बोलू. ओके येस सर. गुड नाईट. ओके, बाय बाय, गुड नाईट, गुड नाईट, शुभरात्री. बाय बाय. थँक्यू सो मच. या बसा बस. खरंच आली 15 लोक, मला तर मस्ती वाटत होती. डोक्यावर पदर. मी लगेच पदर खुचला आणि जे मी वाढायला घेतले फटफट फटफट. तुमचा ड्रेस ह्यांनी दिलाय मला ड्रेस. आणि अर्धी देऊ, एक एवढीशी, थोडं खा खा की. तू जेवली? नाही, मला नाही माहिती कसं टेस्ट करते. मी देऊ आमटी? ओला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मला तर खरंच भारी वाटलं ज्यावेळी गावातली माझ्या घरातलं जेवण खाल्ली. म्हणतात की अन्नदान करावं, लोक आम्हाला दान करतात, तर आज मी दुसऱ्यासने करताना विषयच नव्हता आणि तुम्हाला घ्यायचं लागलं. बद्दल इतके छान आहे तुम्ही, एकदम हाताला चव जास्त आहे. थँक्यू. सुभाष दादांनी शिकवलंच आहे एवढं कडक, एकदम कडक शिकवलंय दादाने मला. अच्छा. धन्यवाद, लय भारी. मनाला खूप शांती मिळाली की आज माझ्यामुळे माझ्या हाताचं जेवण हे 20 लोक इतके जेवतायत, आनंदाने जेवतायत, हे बघून मला खूप आनंद झाला. जेवण सुगडीसारखं झालं. मीठच जरा कमी आहे ना, सगळं पद्धतशीर झालंय. आम्हाला नव्हतं वाटलं, पण त्यांनी खूप चांगलं मस्त जेवण बनवलं, चांगलं केलं जेवण. त्यांनी समधीने जेवण खाल्लं त्यांचं पद्धतशीर झालं. आय एम ग्लॅड की आज तुम्ही ही टास्क पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न केला. अँड आय होप दिस एक्सपिरियन्स विल हेल्प यू अ लॉट. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ ऑल ऑफ यू की तुम्ही त्या पद्धतीने त्याला सामोरे जाता. सो यापुढे मी तुम्हाला फक्त हेच सांगेन, अशीच जिद्द ठेवा, सोडू नका, कारण आपल्याला अजून गेम पुढे कंटिन्यू करायचा आहे आणि याच्यानंतर सगळे एक्स्ट्रा स्ट्रॉंग होऊन परत येणार आहेत. त्यामुळे मला बघायचं आहे की तो गेम मग आता कसा होतो. आपण परत उद्या भेटू आणि उद्या बोलू. ओके, यू टेक केअर. बाय बाय. नक्की सर. धन्यवाद. थँक्यू सर. काळजी घ्या, घरच्यांना नमस्कार सांगा. ओके, टेक केअर. बाय बाय. बाय सर. Yes. क्रिस आणि काजलताई, तुमचे तास आजच्या दिवसाला पूर्ण कंप्लीट झालेले आणि या तासाचे पूर्ण रिपोर्ट
श्रेयस सरांना आज पाठवण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. सुभाषने तुम्हाला खूप मोठा सपोर्ट केला आणि सपोर्ट केल्याच्या नंतर परत तुम्हाला सांभाळून घ्यायचा प्रयत्न केले. असा जर समजा तुम्हाला जर आम्ही सपोर्ट करतो मग एखाद्या वेळेस तुम्ही आमच्या सुभाषला सुद्धा सपोर्ट करायला हवं, एवढीच कळकळीची विनंती. दीपक जेव्हा ट्रॉफी जिंकेल आणि परत उपरीत येईल, आपण सगळ्यांनी इकडच्या सगळ्या वाळवेकर नगरला बोलवून आपण मस्त चुलीवर सगळ्यांनी जेवण बनायचं बरं का. अगदी आनंदात करूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. आनंदात माझ्या लेकीसारखी आहेस म्हणून मला माया करायची आहे. थँक्यू. आज एवढं कौतुक झालं माझं, एवढं कौतुक झालं आणि काही बायकांनी माझी माया काढली. माझ्यासाठी हे फर्स्ट टाइम होतं, तर ते बघून असं वाटलं की चालतंय, म्हणजे एवढे कष्ट तर सोसावे लागतीलच. काय गोड एवढ्या मायासाठी आणि गोड गोड पप्प्यांसाठी आजींच्या. जिंकलास रे बाबा, तू जिंकलास आज. भाऊ माझा आज लय महिन्यात घेतला, रडत तुडत केला कर जिंकला आज. थांबाईल ना झाले भावाला. फक्त आपल्या भावांचीच नाव करतो, अजून कोणाचं नाव घेत नाही तो. काय म्हणजे आमचं ताता आम्ही मध्ये श्यामादादा आम्हाला एवढं साथ दिले ना, तेवढं आमच्या बाबांनी बी साथ दिली नाही. आता सगळे घरात बसलाय एवढं, तुम्हाला एकदा पण नाही वाटलं की तुम्ही बाबांना बोलवू असं जेवणात? बाबांना आमचा ज्या वेळेला आम्हाला साथ द्यायला पाहिजे ते त्यावेळेला बाबांना साथ सोडली आमची. याला त्या दिवशी कळालं, थोडं वाईट वाटलं मला की माझ्या घराबद्दल नाही कळायला पाहिजे होतं, कारण की टी व्हीवर दिसणार हे सगळं झालेलं, पप्पाची पण बदनाम होणार. पप्पा नाही सांगा कर बदनामी कशाला करायची म्हणतोय, जे आहे ते चांगलं आहे. मजा आली पण मी खूप जास्त थकली आता. आज टास्क केले, इतके कामं केली, तुमचा ओरडा खाल्ला, पोट भरलं माझं. आता जाते मी माझ्या पाल्यात. दीपक थँक्यू. गुड नाईट, स्वीट ड्रीम, स्लीपिंग मोड. हुई.